हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईड्स एनिथिंग. आणि आता हा ब्लॉग शूट करते आहे मी 5:30 वाजता. मला पण जायचं होतं गावाकडं आणि त्यांचा टिफिन करण्यासाठी. उन्हाळ्या दिवसात आहे ना, रात्री सकाळी सकाळी झोप खूप छान लागते आणि रात्री लवकर झोप लागत नाही. तर फास्टमध्ये मी पीठ वगैरे मळलं आणि इथं वांग्याची भाजी टाकलेली आहे मी. आणि फटाफट त्यांच्यासाठी 3 पोळ्या आणि 3 पोळ्या लाटत होते. कधी कधी आमच्या लाटायच्या तर लाटून घेते मी किंवा मग फ्रीजमध्ये ठेवते. आम्हाला जेव्हा करायचं तेव्हा करते, कधी कधी करून पण घेते. असं दोन्ही पण मला जे कम्फर्टेबल वाटन स्वयंपाकानुसार तसं मी बनवत असते. आणि मग स्वयंपाक वगैरे झाल्यावर टिफिन भरून देते त्यांचं. लगेचच मग साडा रांगोळी असं चालतं माझं. 6पर्यंत 6ला ते 6ला ते आंघोळीला जातात. मग 6:30ला घरून निघतात ते, तर तिथपर्यंत 7ला पोहोचतात ते. तर असं आमचं चालतं सकाळचं शेड्यूल. आणि 7 ते 7 त्यांची 12 घंटे ड्युटी आहे. त्याच्यामुळं ते माझ्या व्लॉगमध्ये जास्त दिसणार नाही तुम्हाला, कारण ते सहसा 12 घंट्यामुळं घरी नसते. आणि जेव्हा ते घरी असते तर अँड्रॉईड फोन मी जो शूटिंग घेते तो त्यांचा मोबाईल आहे, तर ते दिवसभर मोबाईल पाहतात, कारण त्यांना कामावर मोबाईल अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे ते घरी असले की पूर्ण दिवस मोबाईल पाहतात. ते काय मला शूट करायला मोबाईल देत नाही आणि ते स्वतःही शूटिंगमध्ये येत नाही, म्हणजे व्हिडिओमध्ये. तर असं काही आहे. त्याच्यामुळं आता 5G कार्ड करून घ्यायचं आहे मला लवकरच. बघू. आता स्कूटी चालू झालेली आहे ना, एरवी ती उभाच असती. मग म्हटलं तापात ताप आहे ना, ते हरभऱ्याचं बोचकं राहिलेलं आहे ना, बाचकं तर ते आणावं. मग आई म्हणे मी डाळगीळ करून देते. मग नंतर मग आई पण वावरात जाते आणि मी पण वावरात जाते. आरुबाईला घरी ठेवायचं आहे. आरुबाईला चाललं गुलीनं. आमचं आवरलं, डबा गिबा भरला प्राचीनी. 7लाच जाऊ म्हणलं होतं, काय याचं 8 8:30 झाले. आणि गावाकडे एक लग्न आहे ना, त्याच्यासाठी गिफ्ट चालवलं, पोळ्याचा डब्बा. रात्री फोन आला होता त्यांचा, लग्नाला या 25 तारखेला. यांची इच्छा आहे यायची. आधीच 9-10 सुट्ट्या मारून बसली, तरी घरी राहायचं. त्याला म्हणलं राहू द्या, मी आजच कन्यादान देऊन येते आणि ते बाचकं घेऊन येते आणि राहील सरेल जास्त सरा येचून येते. प्राचीला चालली घेऊन. तरी आता 8:30 वाजले ना, 12, 1, 2 लोक वापस येतो घरी. आम्ही काल भरून आता आलो. आज बी तसंच होईन. जाऊ दे आता, डबल जायचं जिवारी. ते राहिलेल्या पळाठ्या पावसाळ्याच्या आधी काढून टाकणे. त्या श्रुती गेली आंघोळीला. श्रुती येऊस तर थांबलो आम्ही, निघायचं आहे आम्हाला. हे खोक्याचं हे लावून ठेव, काम येईन बांगड्या ठेवायला. बांगड्याचा बॉक्स आहे इकडं. डबा गिबा भरला प्राचीनी. चला निघतो आम्ही आता. आरुबाईल तिकडे नेऊन सोडतो आईकडं. आणि हे जे दृश्य तुम्ही पाहताय ना, हे आमच्या घाणेवाडी तळा जे आहे ना, इथून आमच्या जालन्याला पाणी पुरवठा होत होता अगोदर. आताही अर्ध्या जालन्याला तिथलं पाणी आहेच. तर तिथं आहे ना, पहिले पूर्ण झाडी होती. हे बघा, हे ते तळ आहे, अजून पण भरपूर पाणी आहे त्याला. आणि समोर गेल्यावर बघा आता तुम्ही, पूर्ण आहे ना, पूर्ण कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे. पूर्ण झाडी जी होती ना, एकदम गडद झाडी होती. अगदी मला जाताना भीती वाटायची तिकडून. मी फक्त सकाळच्या वेळेला जायचे, संध्याकाळी दुसऱ्या रस्त्याने जायचे. तर आता बघा, हे पूर्ण कॉन्क्रीटचं जंगल झाले. आता मला तर वाटतं आपण जे प्राणी पाहिलेत ना, ते आपले लेकरांना पाहायला पण फार समोर. काय माहिती इथं पूर्ण कशाचं बांधकाम चालू आहे काय माहिती, कंपनी आहे की काय. फारस्टी पूर्ण. आता इकडं काही भी वाटत नाही, कारण हे इकडं लय मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे कशाचं तरी. इथं झाडी वगैरे फारस्टी ही ते तिथं समोर. फारस्टी असल्या कारणाने ना, इथं जी झाडं बनवली होती रोपं, ती इथंच मोठाली झाली. म्हणून इतक्या जाग्यात ना दाट झाडी आहे पूर्ण. तहान लागली, पाणी पिऊ लागली प्राची. मी पिते आणि प्राचीला चालवायची आता स्कूटी. आलू शेतामध्ये जेवायला बसलो. येते एकदा टोपलं टापलं घेऊन जाते आणि येसते.
जरा वांग्याची भाजी आणली, खाऊन घेते. हे आमचे सगळ्यात लहाने सासरे थोडेसे बिमार आहेत. ते आता अर्धांगवायू ते झाला त्यांना. 4 भाऊ आहेत सगळे. तर मोठ्या काकाला आहे ना 2 मुलं आहे, तर ते मुंबईला असतात. आणि 2 नंबरचे मला वाटतं आम्हीच आहे. तर हे 2 भाऊ आणि 3 नंबरचे जे त्यांना ती 2 मुली आणि 1 मुलगा. आणि यांना 1 मुलगी आणि 3 मुली आहे बहुतेक. 1 मुलगा आणि 3 मुली. तर ते मला आरूची तब्येत कशी आहे काय आहे विचारत होते. आरू मधात ॲडमिट होती ना, आणि त्यांचं पण सांगत होते इथं गळ्याजवळ डायग्नोस्टिक काहीतरी झालं असं सांगत होते. म्हणजे 2-3 ऑपरेशन झाले त्यांचे सध्या, असं सांगत होते मला ते. आणि वावराचं सांगत होते की इकडून ट्रॅक्टर जातं, असं करा तसं करा, म्हणजे माहिती सांगत होते. असंच बोलत बसले ते. त्यांचे काही शब्द म्हणजे मला कळतात काही नाही. ही आमची भाषीबाई, तिने केला मला मस्तपैकी गरम उन्हात चहा. तसं म्हणतं असं मापल्यावानी आहे ना. बरोबर आहे मग. आता पहिले जुनं म्हातारी कुडात राहिले बरं, कुडात. लिंबुनी मस्त आहे गाडी आहे ना. पहिली जाम होता बरं का वहिनी. काय आम्हाला काय काम होतं माहिती आहे का, नुसतं इथून यायचं दर रविवारी, त्या जामावर येऊन दिवसभर खेळायचे. मी काहीच नव्हते करत रविवारी. आणि मी आले म्हणलं एवढाले मी आले म्हणलं या बी जात नव्हते कुठं. तवा शारदान छाया आम्ही लय खेळत होतो दिवसभर. कढीपत्ता पहा मस्त आहे पण सुकून चालला. ये कुठे गेले जिजीन त्या. गणूला आला तर फोन मी आता. ते म्हणे मी आत्ताच पोहोचलो म्हणे मी दिल्लीला. हा. आणि हे ना 3 नंबरच्या काकाच्या मुलाने बांधकाम सुरू केलंय. त्यांना घरकुल आले आहे दोघांना पण. 1.5 लाख रुपये एकदम काही ते येत नाही. 15,000 आले सुरुवातीला. तर त्यांनी काम सुरू केलं. हे 3 नंबरच्या काकाच्या मुलाचं आहे आणि ते समोरचं आहे ना ते मोठ्या मुलाचं आहे. दोघांनी पण बांधकाम आहे ऍक्च्युली घर. खूप लगे आम्ही छोटाले होते एकदम तेव्हाचे बांधकाम फिरल्यात आता त्या. आणि आरूला जाताना आहे ना तिला म्हटले होते मी आंबे आणून, तर येताना मी आंबे घेऊन आले होते. आणि तिची एक्सप्रेशन आम्हाला पाहिजे होती. इतकी खुश झाली ती, इतकी भारी आलडू लागली, हे करू लागली. तिला एकदम पाहून खुश झाली ती आंबा. पण झाला असं टी व्ही चालू होती, टी व्हीत गाणे चालू होते. पण ते गाण्यामुळं मग म्हटलं वॉइस ओव्हर करावं लागलं गाण्यामुळं. श्रुती ऐकतच नाही, टी व्ही बंद करतच नाही श्रुती. आरू मला दे ना. दीदीला बी खाय म्हणती. यम्मी आरू यम्मी. छान छान आहे. छान छान म्हण. छान छान म्हण. सांग सगळ्यांना कसा आहे आंबा. छान 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 आहे. आणि इथं मी रोज वापरायचे गाऊन आहे ना इस्त्री करत बसली होती. 4-5 वाजता इस्त्री यासाठी करत होती की ते डेलीचं जरी असले ना यूज करायचे तर इस्त्री केलं थोडे कपडे नीटनेटके राहते, थोड्या गाड्या बिड्या कमी होऊन जातात त्याच्यावरल्या. आणि लक्षात येतं की हा कपडा कुठं फाटलेला, तो कपडा कुठं फाटलेला, किंवा कोणत्या कपड्याला बटन्स नाही आहेत. तर डेलीच्या होममेड मस्तानी बनवली मस्त. 5:22 झाल्या आता, पण ऊन काही कमी झालं नाही. दळण आणायचंय मला. अजून गिरणी सुरू झाली नसन बहुतेक. दळण आणायचंय. सकाळीच पाहिलं मी दळण थोडंसं राहिलेलं होतं म्हणून 7-8च पोळ्या केल्या त्या. काकाच्या वावरातून आहे ना शेंगा तोडले मी, शेवग्या शेंगाच्या. तिथं ती प्लॉटची शूटिंग घेतली त्यांच्या घराची आणि मग हे विसरूनच गेले. आणि आमच्या ताईने आहे ना आमच्या घरच्या गाईचं दूध दिलं मला. इतकी साई होती ना त्याला, भरपूर अशी साई. याच्यात कशात काढून घ्यावं लागेल ते.
काल पण दही दिलं त्याला मला काहीतरी बनवून द्यायचं. त्यांनी मला नॉनव्हेज आणायला सांगितलेले ते पण आणते. आणि आता खूप थकलेले. आता पुढं व्हिडिओ काही शूट घेणार नाही, कारण शूट घेत व्हिडिओ बनवायला ना वेळ लागतो मग. आणि सरा आहे ना जत्रेच्या दिवशी खूप होता, आणि आज आहे ना सगळं वानराने खाऊन घेतलं, त्याच्यामुळं काहीच राहिलं नाही. जास्त काही नसतं निघलं, अर्धा किलो 1 किलो निघलं असतं, ते माकडांनी खाऊन घेतलं. तर ते त्यांच्या तकदीरमध्ये असं खाणं आहे ना. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. उद्या भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एक छान व्हिडिओ घेऊन येते. बाय बाय.